पांडुरंगा करो प्रथम नमन श्री चरणा संता दिया श्री चरण संतानिया श्री चरण संतानिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू अनुसरी तो अमर झाला आंतरला संसारा नदी खती गर्भवास कधी दास विष्णूचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहोनिवासी वैराग्याचा महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचा सदैल अभंग हा मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य हा क्रांती करू शकतो. अमरत्वाची भावना करणं हा स्थायी स्वभाव आहे मनुष्याचा. ज्ञानोबा बोलतात देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. स्वभाव आहे तो मनुष्याचा. कोणालाही मी मरावं असं कोणालाही वाटत नाही आणि मेल्याशिवाय कोणीच राहत नाही. विठाला आपण मरू नये म्हणून अनेक जणांनी प्रयत्न केले, मेल्याशिवाय राहिले नाही. परंतु आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला आलेला जो अनुभव आहे, जो स्वानुभव आहे तो व्यक्त करतात. प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगळा आहे. ज्याच्या त्याच्या अनुभवाची ती उंची. कोणाला काय अनुभव आहे हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय. हा तुकोबारायाचा अनुभव आहे. हा घे पहा माझा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे अनुभवे आले अंगा ते या जगा देतोस तुका म्हणे चाखून सांगे. अनुभव अनुभव्य अनुभवकता तुकोबारायाचा अनुभव आहे की मनुष्य अमर होऊ शकतो. नाही होतोच, परंतु त्याच्याकरता काही करणं गरजेचं असतं. ते केलंय अगोदर आणि नंतर सांगितलंय. आत्ताची भाऊ पद्धती चालू झाली. अगोदर सांगायचं, नंतर उरलेल्या वेळात पाहू करायचं काय ते. विठाला आधी केले मग सांगितले. अगोदर करतात साधू हो आणि मग सांगतात. तेव्हा आज वैकुंठवासी ऐश्वर्य संपन्न एक महान विभूती भगवान बाबा यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त आज आपण सर्वत्र एकत्रित जमलेलो आहोत. आज संक्रांतीचा दिवस आहे. माता भगिनीला थोडा वेळ लागणारच आहे. कीर्तनही थोडं नाही लांबल असं नाही. तुम्हाला तर बहुतेक ते निर्विवादपणे सत्य. विठ्ठला विठ्ठला हे काही कोणाला सांगायची गरज हो अण्णा रंगा अण्णा
कीर्तन लांबते हे काय सांगायची गरज नाही. या ईश्वर भाई विठाला विठाला. संक्रांतीचा हा उत्तम अशा प्रकारचा एक पर्व काळ आहे. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ, देव तिळी आला गोडे गोड जीव धाला. आपली एक मन असते बाबा अरविंद बाबा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. गुळाच्या ठिकाणी गोडीचा हा स्वभाव आहे आणि तिळाच्या ठिकाणी काय स्निग्धपणा. म्हणजे काय मला नाही समजत बरं का. विठाला विठाला जे असेल ते बरं का. देव तिळी आला गोडे गोड जीव झाला, तृप्त झाला. तृप्ती झाली आजैशी साधने सरती अपैशी, आत्मलाभाची तुष्टी तैशी कर्मे नाही. खरं झाला, खरं तृप्त होणं म्हणजे काय. करत 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 काहीच करायचं शिल्लक न राहणं म्हणजे हे सुद्धा तृप्त जीवन नाही. पाप पुण्य गेले, 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 पाप पुण्य गेले. हरी एका स्नानेची खुंटले, एका स्नानेची खुंटले, एका स्नानेची खुंटले, साधना पर्व काळ, पर्व पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले. पाप जावं ही गोष्ट ठीक आहे, पुण्य पापाचाच भाऊ पुण्य, पापाचाच भाऊ पुण्य आहे, अज्ञानाचाच भाऊ ज्ञान आहे. ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. पाप पुण्य सारून मनुष्य याच्या पलीकडे गेला पाहिजे. आणि तेही कसं सारायचं, ओढून ताणून नाही. विठाला 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 विठाला. मी असं विचारू शकतो, मनुष्य हा कुठल्याही क्रिया करत असताना त्याच्याकडं स्वातंत्र्यता नाहीये. अनाधिकारी आहोत. जसे अधिकारी आहोत तसे अनाधिकारी आहोत. बरे वेळ झाले आलो या जन्माशी, जोड जोडीली मनुष्य देहायशी, महालाभाची उत्तम राशी, जेने सर्व सुखाशी पात्र होई जेगा. कुठल्याही सुखाला प्राप्त होण्याची ताकद या मानव प्राण्यामध्ये आहे. मनुष्य देहा ऐसा निध, मनुष्य देह ऐसा निध, साधिले ते साधे चिद, करोनी प्रबोध, संत पार उतरले.
मनुष्य देह ऐसा निध साधी रे ते साधे सिद्ध करोने प्रबोध संत पार उतरले नरदेह निधान लाधले हाती उत्तम सार उत्तम गती देवच होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावी. देव होण्याची ताकद या मनुष्य देहामध्ये आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला. एवढा अधिकार आहे मानवी शरीरामध्ये. तरी परंतु जरी तरी पराधीन आहोत हे मी सांगत होतो. पाप करायचं का पुण्य करायचं, ज्ञान संपादन करायचं का अज्ञानीच राहायचे, हे क्रिया करत असताना मनुष्याला जेवढं स्वातंत्र्य आहे तेवढं पारतंत्र्य सुद्धा आहे. जीवबा पुढे सदा दीन कर्म करुणी कर्माधीन कर्मदाता तो भिन्न भोगवी आपण सत्ता मात्रे. या लागी ईश्वराची सत्ता सगळ्याला दिसते. सुभाष महाराज कशाने दिसते? डोळ्याने. मग डोळ्याने दिसतंय का सूर्य आहे म्हणून दिसतंय? माझ्या सहित सूर्य नव्हता पाहिजे. बर सूर्यामुळे दिसतंय का डोळ्यामुळे दिसतंय? भाऊ सूर्यामुळे जर दिसतंय तर डोळे झाकलेत मी, दिसतंय का? आता डोळे झाकल्या रवी नाही ऐसा होय जीवी. डोळे आहेत पण सूर्य उगवाला नाही. आज सूर्य उगवालाय डोळे आहे पण आंधळ्याचे गावी आपण प्रगटवे रवी. त्याच्याकरता ज्ञानोबा बोलतात त्याला फक्त ले झालं जास्त उन्हाळ्याचा दिवस असेल तर त्याला पोळल म्हणजे चटके बसतील त्याला. फक्त त्याला प्रकाशाचा उपयोग नाही त्याला. विठाला पराधी अंध कैसा जाने कैसा उगवे दीन कैसा उरे दीन अंध कैसा जाने कैसा उगवे दीन कैसा उरे दीन हे आशाना भजन कळे देवी आशाना भजन कळे देवी अतिशय सुंदर पुरावा दिला सुभाष महाराजांनी. काय काय महाराज बोला. अंध काय जाणे कैसा उगवे दिन. कैसा जाणे कसा सूर्य उगवतो. आता ओवी सांगतो. विठाला विठाला गर्भांध जन्मले जिचे कुशी परी ते नोळखेची मातेसी देवी अज्ञानाशी निज आत्मतत्व. विठाला लेकरू जन्माला नाही का आईला जन्मलाय पण जन्मदात गर्भातच आंधळे आपल्या आईचा चेहरा ती सांगू शकत नाही. तसं काही अज्ञानी मनुष्याला आत्मा काय आहे याचं भान नाही. महाराज आत्म्याची लक्षणं सांगितलेत भागवतामध्ये. आता कुठे आत्म्याची लक्षणं सांगत बसू. तेवढं 12 लक्षणं तर सांगितले. तो
आत्मा एक आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, असंग आहे, अविनाशी आहे, व्यापक आहे, सर्वाचं अधिष्ठान कारण आहे आत्मा. आता या गोष्टी कुणी सांगायच्या, कोणाला सांगायच्या, काय काय सबंध याचा येईल आपल्याशी, आपल्या लक्षात येईल काय? ते नुसतं गर्भांध त्या लेकरावर जायचंच नाही, आपल्याकरता 100% लागू होते. विठाला अहो, कर्म करून सुद्धा कर्तृत्वाचा जो भाव असतो. काल थोडं गुरुजी बोलत असताना आमचं आदराचं स्थान अर्जुनजी महाराज लाड गुरुजी ते बोलत असताना त्यांच्या महिमेमध्ये आता त्यांच्या बुद्धीचा व्यास खूप मोठा आहे. आपण कुठं बसायचं बरं का, त्या सूर्याला मेणबत्ती दाखवल्यासारखी, दिवा दाखवल्यासारखा. पण तरी थोडंफार पण मग इथं नाही बोलायचं आणि बोलायचं कुठं. मग गावात ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना दिसत नाही, त्यांच्यापाशी प्रमाण द्यायचं का? विठाला विठाला. तर विषय तोही आता इथं लागू व्हायला म्हणून सांगतो. गुणवंत आणि निर्गुणा सर्व साक्षी सर्व जाणा, करोनी अकर्ता आपणा, नेदी अभिमानात. म्हणजे त्याच्याशिवाय क्रिया कुठल्याच घडत नाहीत, परंतु तो त्या क्रियेमध्ये लिप्त होत नाही. आत्मा कुठं नाही, सर्वांच्या हृदयामध्ये आहे. जसं परमात्मा काय ज्ञानोबा हरिपाठात सांगतात ना, सर्व घटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाश 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 सर्व घटी राम देहा देई सर्वत्र आहे तो, कुठं नाही. कहा पगडारू देखा नेरा, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. सर्वत्र संपूर्ण गगन सोनायाचा ठावा उरला से कवन, सोनायाचा ठावा उरला से कवन. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. सोनायाचा ठावा उरला से कवन, सोनायाचा ठावा उरला से कवन. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. गगन आकाश जैसे का आकाश, व्यापक आणि उदास ज्ञानोबा आहे. आकाश आणि आकाशापेक्षा काही मोठा असेल त्याचं नाव आहे परमात्मा. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मान. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मान. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मान. विठ्ठल मुनी मान. विठ्ठल विस्तार दास सप्तय पाताळे भरुणे. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मान. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी,
अमरत्वाची भावना. अमर परमात्माच हा असा आहे की अमर आहे, तो अविनाशी आहे. आणि आपण कसे आहोत? आपण कसे आहोत? आपण सुद्धा अविनाशी आहोत. आपण सुद्धा आहोत. तुका म्हणे हा तो सोय, परब्रह्म तुका म्हणे कैंची क्यू. ईश्वरांश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुख राशी. ईश्वर हा सर्वभूताना गीतेमध्ये. मग आपण त्याचे अंश आहोत. अंश अंशी. गार आहे आणि पाणी आहे. फरक काय वाटायला? गाराचं काय होतंय? पाणीच होतंय. लाट आहेत समुद्रामध्ये निर्माण झालेल्या. त्या लाटा समुद्रामध्ये निर्माण झालेल्या. एका ग्रस्तानं तो म्हटलं समुद्राला पाहिलं, ते समुद्राच्या लाटा पाहिल्या त्यांनी. तो म्हणला आपल्याकडे घेऊन जावा थोडे लाटा. बकेट मध्ये तो लाटा भरायला लागला. ती भरलं की ते जिरून जायचं, त्याचं पाणीच व्हायचं. पाणी का होत होत? त्याचं काय कारण आहे? कारण असतं कार्याला. कुठल्याही कार्याला कारण असतं आणि पुन्हा कारणाच्या कारण मीमांसा असतात. नुसतं कारणापुरतं मर्यादित नसतं. त्याच्या कारण मीमांसा करावं लागतं. मग त्या अशा कितीतरी शेकडो बकेट काढल्या त्यांनी पाण्याच्या, त्या लाटा पाण्याच्या. ती भरेपर्यंतच ती पाणीच व्हायचं त्याच. मग त्याच्यापेक्षा वेगळं नाही. तसं आपण सुद्धा त्याच्यापेक्षा वेगळे. उदका वेगळा नव्हे तरंग हा निराळा, नव्हे तरंग निराळा. सुभाष महाराजांनी अतिशय उत्तम प्रमाण दिलं. पाहिजे तेच, जी लागल ती द्यावं माणसाने. बर का? एक मागल ती देण्याची पद्धत असते आणि एक लागल ती देण्याची पद्धत असते. आबा देव देतो, मागल ती देतो, आणि साधू देतो ती लागल ती देतो. विठाला लोय महद अंतर आहे गडे. देव देतो नाही असं नाही, पण साधू जे देतो ते देव नाही देत. देवाचा मोकळा मंगळवार आहे. बरं का? उगाच चलत चलत आठवलं म्हणून थोडं टच करतो. भगवान शिवाची एक जणांनी उपासना केली. एवढी उपासना केली, भगवान शिव प्रसन्न करून घेतले. माग म्हणले भक्ता तुला काय पाहिजे? काय म्हणलं? काही नाही. श्रीमंत ग्रस्त होता, पण पत्नीला नाक थोडं कमी होत. मग त्याने भोलेनाथाला म्हटला, हे भोले बाबा, काही कमी नाही माझ्या जीवनामध्ये. काय आपल्याला घ्यायचं का द्यायचं माऊली? कोट्यावधी रुपये मिनिटाला कमाई माझी, पण पत्नीला नाक कमी, तेवढं देऊन टाक. किती द्यायचंय याची लांबी रुंदी काय सांगितली नाही. भोलेनाथ त्यांचा त्यांनाच मिळ लागा ना. विठाला किती द्यावा नाक? जी त्या वर देणं ईश्वर बाया, आणि त्या बाईचं नाक वाढणं, जिथं ती उपासना करत तिथपर्यंत कीर्तनात असं असतेच. थोडा आगावच बोलला लागते. ते आबा म्हणले तो बाजूला ठेवू. बर का? कधी कधी थोडे आगाव काम करीत जा.
विठाला मला वाटायचं कसं आहे होरे मारायचे नको आपलं सांभाळून बोललेलं बरं. हे काय खरं असतं का इतकं बर का. बघ तिथपर्यंत नाक आल्यावर म्हणजे रस्ताच बंद घरी जाण्याचा. म्हणले हे काय विचारलं. म्हणले हे तुमच्या पत्नीच्या नाकाचा कारभार आहे. हे कोणाचा पुरुषार्थ आहे. म्हणजे तुमचीच उपासना केलेली त्याचं फल आहे आलेलं. आणि भोलेनाथाचं देण आहे. आता काय करायचं. म्हणजे आता तपश्चर्या जिथं आहे तिथंच आणखी करायच्या. पुन्हा 12 वर्ष तपश्चर्या केली. पुन्हा भोलेनाथाला प्रसन्न केलं. काय पाहिजे म्हणले कमी करा. आता किती करायचं पहिल्यापेक्षा कमी करून टाक. पुन्हा तिसऱ्या वेळेस तपश्चर्या केली. आणि तो भक्त म्हणला हे बा भोलेनाथ बाबा तुमच्या पाया पडतो. कोट्यावधी वेळाला तुम्हाला दंडवत घालतो. माझ्या पत्नीचं नाक जसं होतं तसंच ठेवा. विठाला म्हणजे मागल ते देणारा देव आहे. पण लागल ते देणारा साधू आहे. जसं औषध द्यावया चाळविले बाळा दावून या गुळा दृष्टी पुढे. आई बुवा जशी आपल्या लेकराला जंत झालेले पाहिल्याच्या नंतर त्यांनी जरी गुळ मागितला तरी त्याला गुळ दाखविल त्याला. पण गुळ नाही खायला देणार. मागितला नाही का मागितला गुळ दाख त्याच्यानंतर जशी तहान भागते तसं साधूच्या वचनामधून मनुष्याचं जीवन कृत कल्याण होत. म्हणून मनुष्याने साधूचे वचन ऐकत जावं. असे भलत्या सलत्याचे ऐकण्यात मजा नाही. नेहमी आठवण ठेवा असा उपदेश तुकोबाराय करतात की आठवण ठेवा कोणाच्या साधूच्या वचनाची. आणि संतांचंच वचन मान. इथलच हे जे जीवन आहे हे जीवन सुख दुःखाने भरलेलं आहे मिश्र आहे. सुखाचे कपडे घातलेले असतात पण वास्तवात दुःखच असतं. विठाला विठाला वास्तवात दुःखच असतं. मग या सुख दुःखातून वेगळं करण्याकरता धरी धरी आठवण मानी संतांची वचन. संत वचन आपल्याला याच्यातून या दुःखातून आपल्याला दूर करतं. आपला मूळ विषय चालू होता. विषयांतर नाही झालं पाहिजे की आपण कर्म करत असताना करता हा जेवढा स्वातंत्र्यामध्ये असतो तेवढाच पारतंत्र्यामध्ये असतो. पाप पुण्यापासून जी पेटलं पाप करायचं का पुण्य करायचं धर्म सांभाळायचा का अधर्म सांभाळायचा हे सर्वसामान्य लोकांच्या डोक्याचा बाहेरचा विषय. त्याने तर डोकं चालवायचे नाही. इथं मोठ्या मोठ्याच्या डोक्यात काहीच येत नाही. अर्जुनाचा सुरुवातीलाच भगवंताला प्रश्न आहे की शहाणे लोक अशी येड्यासारखी का करतात. वेड्यानं करू द्या ना आपलं काहीच म्हणणं नाही. पण शहाण्यातले शहाणे शहाण्यातले शहाणे ज्याला आपण खूप शहाणे म्हणतो. कोण शहाणा 6 गुण आहेत भगवंताचे. यश थोरविला विभीषण केला लंकापती. अवधारे दिले कीर्ती दिगंती मिरविली. पुढं ज्ञानी उपदेश कोण चतुराननु ब्रह्मदेव. बरोबर आहे का. मला एवढंच सांगायचं होतं हेच. भगवंतानी ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला भाऊ. प्रथमता हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत. त्याला ज्ञान दिलं भगवंतानी. आणि त्या ब्रह्मदेवानी वेदाचा गोवा कन्या अभिलाषी वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष कन्या अभिलाष वेदे नाही आईशी सांगितले.
विठाला विठाला तुझं मांडतो कुठं विठाला विठाला लक्षात आलं ना मला काय म्हणायचे तुझं मांडतो कुठं म्हणजे तुझं जे स्वतःच्या जे महिमेमध्ये तुला जे वाटतं मी हे करतो मी हे नाही करू शकत ते तू नाही ठरवणार जसं गाडीवर बसलेला विमानात बसलेला असू द्या ना भाऊ आणि हेलिकॉप्टर मध्ये बसलेला असू द्या मधीच जर वाहनाचा काही अडथळा झाला तर त्याचं जाणं त्याच्यावर अवलंबून आहे का म्हणले ते का विमानच फेल झालं काय झालं काय नाही त्या ड्रायव्हरला चक्कर बिक्कर आली येत असते कीर्तना मग तुम्ही काय केलं काय अहो विमानाचं तर तुमच्याकडेच ते विमान निर्माण करणारी तुम्ही मालक आहेत ना तुम्ही त्या विमानामध्ये बसलेले तुमचं विमान खाली उतरलंच कसं नको त्या ठिकाणी विठाला विठाला करिता देव हाची निर्धार कोणाचा निर्धार देवाचा धरोनी विश्वास करी धीर करिता देव हाची निर्धार तयाचा वाहे योगक्षम भार नाही अंतर तुका म्हणे हा जसं सटवीचे राती विसंबून जेवी वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा विठाला विठाला या लागी ईश्वराची सत्ता ते पुढे आहे मग आता त्रिभुवनीजाची सत्ता म्हणजे ईश्वर हा पूर्ण त्याला स्वातंत्र्य आहे आणि आपल्याला काही स्वातंत्र्य काही पारतंत्र्य तर आता पाप पुण्याचा विषय निघाला तर पाप पुण्य हे जरी असले तर दोन्ही लागो नेदू पाप पुण्य अंगा लागो नेदू पाप पुण्य अंगा का पाप पुण्य अंगाला लागू द्यायचं नाही झालो अग्निरूप लागो नेदू पाप पुण्य अंगा पण का लागू द्यायचं नाही असा प्रश्न करायचा आता महाराजांनी हा ही कीर्तनकाराला प्रश्न आठवत जावा गोष्ट आठवत जाऊ नये विठाला विठाला अवघे आनंद रूप अवघे काय तुम्हाला अभंग पाठ आहे सगळ्याला हरिपादामध्ये हे त्रैलोक्य कसं आहे सर्व अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवे चरणी जगन्नाथा चित्त ठेवे
आनंदुरे आजी हे आनंदुरे आजी सबाया अभ्यंतरी अवघा परमानंदो रे परमानंदो रे सबाया अभ्यंतरी अवघा परमानंदो रे परमानंदो रे आनंदो रे आजी आनंदो 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 रे आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला अवघे आनंद रूप अवघे आनंद अतोलये पुण्य पाप सोने पुण्य पाप सारोनी ठेविले संकल्प हे संकल्प संकल्प विकल्प सारोने ठेविले संकल्प तुका म्हणे आप्याप एकाई की आपोआप पण आपोआप पाहिजे ओढून ताणून नकोय ओढावडी नकोय सहज पाहिजे सहज अवस्था उत्तम उत्तमातली उत्तम अवस्था आणि वडावडी एकदम आधम अवस्था विठाला विठाला मग आनंद आनंद अवघे आनंद रूप आतळ नाही पुण्य पाप सारोनी ठेवले संकल्प तुका म्हणे आपे आप एकाएक आपोआप आणि हे सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा एक जीवन असं आहे की याच्याही पलीकडं पुन्हा तो शिल्लक राहायला पाहिजे कशा करता तुकोबारायचीच भाषा आहे मी आता माझ्या करता नाही उरलो तुका म्हणे आता पुरलो उपकारा पुरता पुरलो उपकारा पुरता पुरलो उपकारा पुरता उपकाराची भाषा ही आपल्या मुखात नाही शोभत सुभाष महाराज नाही ही लय मोठ्या लोकांची भाषा आहे लय महान लोकांची भाषा आहे कोणाची उपकारी असे आरोनी उरला आपुले तयाला पर नाही लाभावरी घ्यावे सापडले काम आपुला तो श्रम न विचारी काय जीवायशी देखा अनेक जीवाशी निखळची राशी गुणाचीच दुसऱ्याचा जीवासारखा स्वतःचा जीव ज्याला दिसतो तो उपकाराची भाषा करू शकतो विठाला विठाला तेव्हा असे जगद्गुरु तुकोबाराय
धन्य ते संसारी दयावंत जी आमतरी गेरेळचा अभंग आठवणीत आणून देतो तुम्हाला. येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, उपकारासाठी आलेली बरं का. मग काय उपकार एखादा करतात किंवा अमरत्वाची भावना स्वतःला आलेली स्वतःचा स्वानुभव व्यक्त करत असताना तुम्ही सुद्धा अमर होऊ शकतात. इथं सगळे मरणारेच आहेत, हे त्रिकालाबाधी सत्य आहे. महाभारतामध्ये एक गौतमी नावाची ब्राह्मणी होती, वृद्ध, जिच्या जीवनामध्ये समदर्शीपणा होता, समकृतीपणा नाही. शब्द कीवर विशेष ध्यान दे. समदर्शी जरूर बना, समकृती नाही. देव सुद्धा नाही होत. तुम्ही होण्याच्या भानगडीत पडू नका. होता पण येणार नाही, कुणी झालेलं नाही, देवाला सुद्धा होता येत नाही. शब्द जपून वापरतो. कोणाला होता येत नाही? देवाला. आपल्याला कसं जमल ते? माणसं म्हणते सगळ्याला सारखी हे सगळ्याला सारखी वागणूक द्यावा. तू बस रे, तू खाली, तू बस, तुझं काम नाही हे. देवाला सुद्धा झेपत नाही हे वागा. कोणाला? देव सुद्धा नाही देऊ शकत. तुम्ही कसे देऊ शकता? काय तुमच्याकडे देण्यासारखं? ज्या हनुमंतराला यश नावाचा गुण दिला त्याला लंका नाही दिली देवानी. ज्याला लंका दिली त्याला यश नाही दिलं. ती देवालाही देता येत नाही. अरे कर्णाला सोनं सुद्धा दान देण्याची त्याच्याकडे अवदारे दिलं, पण खायला अन्न मिळेल याचा भरोसा नव्हता. देव नाही देऊ शकला. ते आपण कसे देऊ शकतो? विठाला विठाला पेटत पेटत पेटतय त्याला. माझं नाही लागलं. मला कीर्तन खरं तर 12 तास तरी पाहिजे बघा. विठाला विठाला. समदर्शीपणा त्या वृद्ध ब्राह्मणीचा, तपस्विनी बाई, एवढी साधना केलेली वृद्धाप काळामध्ये, एकुलतं एक लेकरू, आणि त्या लेकराला सर्पदोष झाला. विषारी सर्पाने डंक मारल्या बरोबर ते लेकरू जमिनीवरती गडबडा लोळलं, गतप्राण झालं. जसा प्राण निघून गेला तसाच एक व्याध जवळून जात होता. त्या व्याधानं पाहिलं, अरे या दुष्ट सर्पाला असं नाही ठेवलं पाहिजे, याला पकडलं पाहिजे मी. आणि त्यांनी त्या सर्पाला आपल्या जाळ्यामध्ये घेतला आणि त्या ब्राह्मणीपाशी न्याला. माते, ज्या या निष्ठुर अशा सर्पाने तुझ्या बालकाला दंश केला, सांग सांग याचं काय करू? याचे तुकडे तुकडे करू का? याला कसा मारू सांग? तू जसं सांगशील त्या पद्धतीनं मारतो. पण ती बाई, ज्याच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती हे गुण आहेत का, त्याला या गोष्टी गौण असतात. पण त्याला असतात, या बाकीच्याला नसतात. मग ती बाई म्हणली, नाही आता माझा मुलगा गेला हे ठीक आहे, तो गेलेला आता परत येणार नाही. तो जर परत येत असेल तर याला मार. तू माझा मुलगा आणून देणार आहेस का? म्हणजे नाही. मग याला मारू नको. याला मारल्याच्या नंतर हा मरल, परंतु याच्या मात्या पित्याला दुःख होईल, बहीण भावाला दुःख होईल, याचे मुलं मुली असतील, परिवार असल, हे दुःख दुःखावे अनेकाच्या दुःखे, सुखावे अनेकाच्या. नुसती शब्दफेक नाही ती. मग त्याला दुःख नाही झालं पाहिजे. तो द्रौपदीचा विषय आहे. अश्वत्थाम्याला मारल्याच्या नंतर कृपी मातेच्या डोळ्यातून पाणी येईल, द्रोणाच्या आचार्याच्या डोळ्यातून पाणी येईल. म्हणून माझी लेकर कापले तरी चालते. द्रौपदीचे लेकर मारले नाही का रात्रीच्या वेळेला अश्वत्थाम्या? द्रौपदी म्हणजे नाही, नका अश्वत्थाम्याला मारू. तसं गौतमीने सांगितलं, नाही नाही मारायचं त्याला. पण व्याध म्हणला, हे तुझ्या स्वभावाने बसते, माझ्या बसत नाही, मी व्याध आहे.
आणि मी हे नाही सहन करू शकत. ते काय भीष्म पितामह द्रोणाचार्य नाही, द्रौपदीचं वस्त्र हरण करताना सुद्धा डोळे झाकणारे. मी नाही गप्प बसत, याचे तुकडे तुकडे करणार. गेला आणि त्या सर्पाला तर मग पकडलेलंच होतं. त्याचे तुकडे तुकडे करत असताना तो मनुष्यवाणीनं बोलायला लागला. खिलखिल खिलखिल हसला. व्याधा, तू मला जे म्हणतोस ना, मी याला मारलं, याला कारणीभूत मी नाही. कोण आहे मग? मनुष्यवाणीनं तो बोलायला लागला. याला कारण आहे मृत्यू. मृत्यू हा प्रेरक आहे, त्याच्यामुळं मी याला मारलं. मग मृत्यूला बोलवलं. मृत्यू आला तिथं. मृत्यू म्हटला, आता खूप लांबलंच काही, आपलं वेळ संपून गेला. मृत्यूला विचारलं, मृत्यू तुला सजा झाली पाहिजे. तो म्हणला, अरे मला तू कशामुळे सजा देतो? तो हसला. कस काय? मग त्याने आकाशाचं उदाहरण दिलं. त्या आकाशामध्ये ढग असतात. मग ढग इकडून तिकडून जातात का वाऱ्यामुळे जातात? कसे जातात भाऊ? वाऱ्यामुळे जातात. मग ढगाला गुन्हेगार ठरवून काय मजा आहे त्याच्यामध्ये? मग वारं गुन्हेगार आहे का नाही? तसं कालाच्या प्रेरणेनं मृत्यू जवळ येतो. मग काल गुन्हेगार आहे. मग कालाकडे दृष्टी टाकली त्याने, तेवढ्यात काल तिथं आला. काल म्हणला, बुवा सांगून देतो लवकर बरं का, सगळ्याचं लक्ष लागलंय आता. एवढंच सांगावं बंद करावं आता. काय ह्याला बसायचे लांबीतले. कालावर लक्ष दिलं. कालाकडे पाहिलं, डोळे असे लाल करायला लागला. तुझ्याकडे पाहतो म्हणला मी. काल म्हणला, माझ्याकडे काय पाहतो वागा? अरे जो कुंभार मातीपासून गाडगं बनवत असताना कशापासून बनवतात मला काय माहित नाही बरं का बाबा, तुम्ही सांगा. माती आणखी काहीतरी लागतं. हा तेच तर म्हणालोय मी बरं का. ते गोरोबा काकाचे चरित्रात पाहायला मिळतं ना, लिद. ते दोन्ही एकत्र केल्याच्या नंतर मग ते मडकं तयार होतं. ते मडकं तयार करायचं. आता बघा, उत्तर इथंच आहे. मडकं तयार करायचे. कुंभारांनी मडकं तयार करत असताना कुंभार जसे जसे मडके करायचे ठरवतो, त्या पद्धतीनं मडकं बनतं. कसं बनतं? मोठा डेरा बनवायचा असला तर बनवतोय, छोटाही बनवतं. हे कोण बनवतं? कुंभारच बनवतो. पण त्याच्यामध्ये माती आणि लीद हे वेगळे असतं, हे कुंभाराचं नसतं. निमित्त कारण, उपादान कारण हे परमात्मा असतो बरं का. हा, हे परमात्मा असतो, हे ते नसतं. हे ईश्वराने निर्माण केलेलं असतं. हे तुम्ही त्याचे निर्माते नाही. मग या कुंभारानं जसे मडके तयार केले, कुंभारानं जसे वेगळे वेगळे आकार दिले, तसं हेच मनुष्य शरीर वेगळं वेगळं आकार देतो महाराज. आता उत्तर आहे का? याच नाव आहे कर्म. हा, धनानुभूमो पश्वश्च गोष्टे आर्याद्वारे जन्य स्मशाने देहश्चित्तायां परलोक मार्गे कर्मानुगच्छति वैद्यः. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार जो तो प्राणी मृत्यूला कारणीभूत होतो आणि अमरत्वाची भावना सुद्धा व्यक्त करू शकतो. आजच्या अभंगात केले नाना परी, मृतिकेचे घट केले नाना परी, नाव ठेविले रांजण मातन घागर. वा वा वा, सुंदर. वाजवा टाळ्या एकदा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा आणखी दुसरे कोणतरी वाटा ना फुलं दुसऱ्याकडे द्या. आणखी दोघं तिघ पोरं सगळ्याकडे द्या. विठाला विठाला
अमरत्वाची भावना अमर झाला, अमर होऊन आम्हाला फायदा काय त्याचा? प्रथम चरण अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर फल काय? अंतराला संसारा. संसार संसार काय? आपण मुलं बाळ हे पती पत्नी हे संसार समजतो. आगा उपजनी आणि मरणे हे साचची जे मानाने तो जीव लोकू मी म्हणे हान संसारू. संसाराचा परिणाम काय? आता कितीतरी प्रमाणात ते सांगता येतील, पण केली बोडणी विटंबना काय म्हणून रुसलो संसार. सर्प हा विकार पांढरा, तुझशी आमतर रे दातारा, याची दावेदारा निमित्त याच्यापेक्षा आणखी संसाराचा धोका काय असावा? परमात्म्यापासून बाजूला जो करतो त्याचं नाव आहे संसार. काय? परमात्म्यापासून बाजूला जो करतो त्याचं नाव आहे संसार. आणि ज्याचा संसार संपला त्याचा परमात्मा शिल्लक राहिला. आणि ज्याचा संसार शिल्लक राहिला त्याचा परमार्थाचा काही संबंध नाही. मोठे हेडिंगला टाकलं तरी चालतं. त्याचा आणि परमार्थाचा काही संबंध नाही. तो खूप बाजूला आहे. विठाला विठाला देह नव्हे मी हे सरे अंगूर लावू रे. हे अगोदर सरे आणि मग उरे. समतानी सरता. हो तर आणखी काय मग दुसरं चरण? न देखती गर्भ वास, न देखती गर्भ वास, न देखती गर्भ वास, न देखती गर्भ झाला.
गर्भवास अतिशय हा विष्टालेप चहूकडे नाकी तोंडी क्रमकिडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे हे गर्भवास. मग हा गर्भवास विष्णुदासाला नाही. कसा नाही त्याच्याकरता सर्वाचं परिचित उदाहरण पालखी बैसल्या मार्गाची चिंता नाही उसंतिता कोसपेने. विमानात बसलाय मनुष्य किंवा हेलिकॉप्टर मध्ये कुठल्याही साधनामध्ये बसलेला आहे त्याच्यामध्ये त्याला प्रवासाचं दुःख आहे का? मयूर भया पाय दुखतात का? प्रवास नाही का? तसं विष्णुदासाचं. बर जाऊ दे आता पुढे चाललेलं बरं. मग कशामुळं होतं तर परमात्म्यामुळं होतं. परमात्मा या भक्ताची काळजी एवढी घेतो की विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. नाना गाय चरे डोंगरी चित्त बांधिले वत्से घरी. आणि पक्षी असे कुठेही फिरतात पण लक्ष कोणाकडे असतं? पिल्ल्याकडे असतं. तसा देव भगवत भक्ताची काळजी घेतो बुवा. कश काय घेतो? एखादं उदाहरण टच करतो आणि पुढे चलतो. भगवान परमात्मा स्वधामागमन करत होते आणि विदुराची आठवण झाली. त्यावेळेस उद्धवाला सांगितलं, उद्धवा अरे ते माझ्या विदुराकडे जा तू, मी स्वधामागमन करणार आहे आणि मैत्री ऋषीकडून तो आत्मज्ञान संपादन कर. आणि त्यावेळेस मग नाटाचं प्रमाण आता इथं टाकतो मी जशाच तसं. तुझं लागली सकळ चिंता राखणे लागे वाकडे जाता पुढं ती निरविशी संता नव्हे विसंबता धीर तुझ. देवा अरे काय तुला विसंबने मला तू विसरला नाहीस देवा. आणि उद्धवाच्या हातून मला मैत्री ऋषीकडे पाठवलं. जाता जाता सुद्धा भगवत भक्ताची कशी काळजी घेतो परमात्मा. बस एवढं बोलून बास करतो. आणि शेवटच्या चरणामध्ये जो परमात्मा हे करतो त्याची सत्ता किती आहे? त्रिभुवनी जाती सत्ता, त्रिभुवनी जाती सत्ता, कधी दास विष्णुते 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 दास
विठ्ठल